आरंगूळ बुद्रुक ग्रामस्थाच्या वतीनं आज या ठिकाणी कलेक्टर कार्यालयाच्या समोर उपोषण चालू आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। पहिली मागणी आहे की MIDCतून जे घाणपाणी येत आहे त्याच्यामुळं गावातील 2 प्रमुख मुख्य तलाव त्याचं पाणी खराब होऊन त्या ठिकाणचे मासे मेलेले आहेत आणि शेतकऱ्यांना पाणी फवारण्यासाठी जर ते घेतलं तर पिकं जळून जात आहेत आणि पिकांना ते पाणी देता येत नाही। जमीन नापीक झालेली आहे। बोरमध्ये आणि विहिरीमध्ये ते ऑइलचे पाणी उतरलेले आहेत। ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे आमच्या गावामध्ये कलेक्टर ऑफिसपासून 800 मीटरवर आमचं गाव चालू होतं। 21 ठिकाणी अवैध प्रकारे म्हणजे ज्याला कसल्याही प्रकारचा परवाना नाही अशा ठिकाणी हातभट्टी, देशी दारू, गांजा आणि नशेचे इंजेक्शन दिले जात आहेत। ते तात्काळ बंद व्हावे आणि ते परत चालू होणारच नाहीत यासाठी पोलिसांनी कारवाई करावी। तिसरी मागणी आहे की आमच्या गावामध्ये बार्शी रोडला उड्डाणपूल उतरल्यानंतर माऊलीनगर येथे मोठ्या प्रमाणामध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय चालू आहे। तो वेश्या व्यवसाय बंद व्हावा आणि अवैधरित्या बांधकाम ज्या प्लॉटच्या कागद एकही प्रकारचा कसल्याही प्रकारचा कागद नाही त्या ठिकाणी लोकांनी कब्जे करून घरं बांधून आणि रोडवर काही लोकांनी कब्जे केलेत तर ते कब्जे उठवावे। आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना वारंवार नोटीस दिल्या परंतु ते कुठल्याही प्रकारे ते ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये तयारीमध्ये नाही।